अभंगामध्ये महाराजांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे, उपजो निया पुढती येऊ काला खाऊ दैवात. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, म्हणजे पुन्हा येऊ अशी भूमिका कोणाची? जगद्गुरु तुकोबरा यांची. आता सगळ्यात जर मुख्य वेदांताचा जर विचार केला तर येऊ म्हणणारे कोण? येऊ म्हणणारे कुठून येणारे आणि येऊ म्हणणारे कशासाठी येणार आहेत? विठाला विठाला गोपाळांच्या वेशेमध्ये असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय हे येऊ म्हणतात. कुठून येऊ म्हणतात? तर ते म्हणतात आम्ही वैकुंठावरून आम्ही इकडे खाली येऊ. कशासाठी येऊ? दही भाताचा काला खाण्यासाठी येऊ. बर कसे येऊ? तर उपजो निया पुढती येऊ, म्हणजे जन्माला येऊ आम्ही. जन्माला आल्याच्या नंतर आम्ही दही भाताचा काला खाऊ. विठाला विठाला. थोडा या ह्याचा माईकचा इको कमी करा, या वायरचं थोडं इको. श्रीठल श्रीठल विठाला विठाला. मला सांगा जन्माला येणं हे सहजासहजी सोपं आहे का? अहो जन्माला येणं सहजासहजी सोपं नाही. का? मातेच्या उदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. आता लक्ष देऊन ऐका. मातेच्या उदर कोहरामध्ये ते जे मूल असतं, जन्माला येणारं मूल, मला सांगा ते 9 महिने उकडतं मध्ये, 9 महिने. आणि त्याच्या नाकामध्ये तोंडामध्ये महाराज नुसते कृमी किडे असतात. नाथ महाराजांचं प्रमाण आहे त्याला. नाके तोंडे कृमी कुडे गर्भवासाचे दुःख गाडेन कवना पुढे सांगावे. गर्भवासाचं फार मोठं दुःख त्या लहान मुलाला असतं. आतमध्ये असल्यावर कसं असतं? त्या आईनं जर जेवण करताना जर मिरच्याच खाल्ल्या का, हिरव्या मिरच्या, मध्ये त्याला आग होते त्या मुलाला महाराज. मग मला सांगा आईला सुद्धा ते पदार्थ जपूनच खावे लागतात. आणि ते पदार्थ खाल्ल्यानंतर त्या मुलाला त्याची इजा होते एक. त्याचबरोबर आतमध्ये असणारा विष्ठा लेप चोहीकडे नाकी तोंडी कृमीकडे विष्ठेचा लेप असणारा त्या मुलाच्या सभोवताली असतो महाराज. मग त्याला किती मोठं दुःख होतं. बरं ते दुःख गर्भामध्येच आहे असं नाही. ज्या वेळेस ते मूल त्याचा जन्म होतो आणि ते गर्भातून बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा त्या मुलाला इतकं दुःख आहे की त्या मुलाला थंडी वाजते का ताप येतो का खोकला येतं हे मला त्याला सांगता येत नाही. आणि त्या आईला जर कळालं तर ठीक आहे, जर कळालंच नाही तर ती आई काय करते माहिती आहे का? ताप आली की सर्दीच्या गोळ्या, सर्दी आली की तापीच्या गोळ्या. उलट होतं महाराज. काही काही बघा आता तुम्ही, आंघोळीला जर पाणी काढलं ना, त्या लहान मुलाला पाणी आंघोळ घालायची असते. या म्हाताऱ्या असतात ना 80-90 वर्षाच्या, मला त्यांचे कातडं इतकं निबर झालेलं असतं ना, हाताचं कातडं. मग त्या काय करतात? त्यांच्या अनुषंगानं गरम पाणी बघतात. ते म्हणतात पाणी गरम आहे का कसं आहे बघू आंघोळीला. मग त्यांचा हात बुडवतात पाण्यामध्ये. मग मला सांगतात त्यांचं कातडं 80 वर्ष झालं आंघोळ करून आंघोळ करून आंघोळ करून निबर झालेलं असतं. आणि त्यांनी जर बादलीत हात बुडवला तर त्यांना पाणी थंडच लागतं. मग ते काय करतात? आणखीन कडक घेतात. जेव्हा त्यांच्या हाताला चटका बसला का, हा ते म्हणतात आता पाणी गरम आहे. मग त्या मुलाला, छोट्याशा लहान मुलाला 2 पायावर पालतं टाकतात महाराज आंघोळ घालताना. बघितलं ना? आता ती पद्धत बंद झाली, पण तरी अजून नातवाला लई नाद असतो आज्यांना. असं वाटतं की त्याला आंघोळ म्या घालावी म्हणून त्या आज्या काय करतात? 2 पाय पुढं करणे आणि त्याला पालतं टाकणे. आणि पालतं कसं टाकणे? जसं ते खाटीक महाराज कोंबड्या जशा गरम पाण्यात उकळू उकळू काढतो का, तशी गत महाराज त्याची होती. पालतं टाकलं का हे गरम पाण्याचा तांब्या वतायचा. पहिला तांब्या वतल्या वतल्या त्या मुलाला असं गरम लागतं आणि ते लागतं रडायला. रडत असताना आजी त्याची दया मया करत नाही. तू किती रडतो आणि त्याला किती त्रास होतो हे पाहत नाही. सगळ्या आज्या म्हण त्याला आता आमच्याच मुळावर उठले काय की बाबा आता तुम्ही काळजी नका करू.
मी सांगतोय त्या मुलाला जन्माला येणं किती दुःख दायक आहे, ते सोपं नाही जन्माला येणं. आणि मग गरम पाण्याची पूर्ण बादली, मग ती काही एक बादली नसती, 2-2 बादल्या कडक असतात. आणि मग त्याला पाणी मात्र गरम पाणी ओतणं चालू असतं. त्या मुलाचं शरीर तुम्ही बघा, आंघोळ झाल्याबरोबर लाल बुंद शरीर होतं का नाही? हा, मला सगळा अनुभव आहे. त्या मुलाचं शरीर जेव्हा स्नान झालं ना, पूर्ण पांढरा शिपट मुलगा लाल बुंद पडतो. त्याचं कारण काय? पाणी कडक असतं. अंदाज कोणाचा असतो? आजीबाईचा. आणि मग ते मुलगा इतकं लाल होतं, रडून 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 महाराज बेजार होऊन जातं. त्याला भूक लागलेली कोणाला सांगता येत नाही, तहान लागलेली कोणाला सांगता येत नाही. आणि पाहता पाहता त्या मुलाचं दुःख कोणालाही कळू शकत नाही. लहान असताना मुलाला दुःख आहे, गर्भामध्ये असताना मुलाला दुःख आहे. लहानाचं हळूहळू मोठं झालं की घरामधले असणारे, वावरत असणारे त्याला म्हणतात, तुला काही कळत नाही, तू बाजूला बस म्हणतात. त्याला साईडला बस, मध्ये मध्ये करू नको. तुम्ही करू देता का त्याला येड्यासारखं? नाही महाराज. इकडे गेला की तिकडून फटके, इकडून गेला की तिकडून फटके. मग जन्माला आल्याच्या नंतर एवढं दुःख असणारं आहे, मग तरी सुद्धा महाराज तुम्ही म्हणता उपजून या पडती येऊ, काय कारण आहे? महाराज म्हणले, बाबांनो, दुःख आहे. मनुष्य जन्माला जन्म घेत असताना खूप दुःख आहे. पण एकदा जर आपण जन्माला आलो, ते देवाची भक्ती जर करायला लागलो ना, अहो हे दुःख तुच्छ आहे, हे दुःख काहीच नाही त्याच्या पुढं. देवाची भक्ती करायला लागल्यानंतर आपल्याला जे दुःख होतं ते मुंगी चावल्यासारखं दुःख आहे. पण कधी? देवाची भक्ती करत असताना. आणि जर देवाची भक्ती करत नसल्यावर, माऊली, देवाची जर भक्ती केली नाही तर ते दुःख डोंगरा एवढं आहे, खूप मोठं दुःख आहे ते. तसं पाहता संसारामध्ये सुख थोडं आहे आणि दुःख पर्वत एवढं आहे. महाराज विठाला पाहता जबा पाणी, दुःख पर्वत आहे वाणी, दुःख पर्वत आहे वाणी.